नमस्कार माझ्या शेतकरी भावांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समितीचे आजचे चालू कापसाचे बाजारभाव। कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी तर जास्तीत जास्त किती भाव मिळतोय याबद्दलची संपूर्ण माहिती तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ नक्कीच होणार। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल रोजचे कापसाचे भाव व इतर बाजार भाव तसेच शेतीविषयी महत्त्वपूर्ण योजना, शेतीविषयी इतर महत्त्वपूर्ण माहिती सर्वात अगोदर माहिती करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल वर सेट करा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचेल। चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया। पहिली बाजार समिती आहे अमरावती। आवक आहे 94 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालाय 7050 रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालाय 7400 रुपये तर सर्वसाधारण दर मिळालाय 7225 रुपये प्रति क्विंटल। या पुढील बाजार समिती आहे राळेगाव। आवक आली आहे 2900 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालाय 6900 रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालाय 7275 रुपये तर सर्वसाधारण दर मिळालाय 7200 रुपये प्रति क्विंटल। या पुढील बाजार समिती आहे भद्रावती। आवक आली 196 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालाय 6000 रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालाय 7150 रुपये तर सर्वसाधारण दर मिळालाय 6575 रुपये प्रति क्विंटल। या पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर। आवक आली 1009 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालाय 6500 रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालाय 7200 रुपये तर सर्वसाधारण दर मिळालाय 7000 रुपये प्रति क्विंटल। या पुढील बाजार समिती आहे वडवणी। आवक आली आहे 43 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालाय 7000 रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालाय 7100 रुपये तर सर्वसाधारण दर मिळालाय 7000 रुपये प्रति क्विंटल। या पुढील बाजार समिती अकोला जात आहे लोकल। आवक आली 1592 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालाय 7421 रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालाय 7421 रुपये तर सर्वसाधारण दर देखील मिळाले 7421 रुपये प्रति क्विंटल। या पुढील बाजार समिती अकोला बोरगाव मंजू जात आहे लोकल। आवक आली 396 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालाय 7350 रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालाय 7508 रुपये तर सर्वसाधारण दर मिळालाय 7400 रुपये प्रति क्विंटल। या पुढील बाजार समिती उमरखेड जात आहे लोकल। आवक आली 867 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालाय 6600 रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालाय 7090 रुपये तर सर्वसाधारण दर मिळालाय 6950 रुपये प्रति क्विंटल। या पुढील बाजार समिती देऊळगाव राजा जात आहे लोकल। आवक आली 600 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाले 7000 रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला 7300 रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला 7200 रुपये प्रति क्विंटल। या पुढील बाजार समिती वरोडा मांडली जात आहे लोकल। आवक आली 1300 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6850 रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला 7200 रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला 7000 रुपये प्रति क्विंटल। या पुढील बाजार समिती मांडळा जात आहे लोकल। आवक आली 145 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालाय 6750 रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला 7100 रुपये तर सर्वसाधारण दर मिळालाय 6950 रुपये प्रति क्विंटल। या पुढील बाजार समिती हिंगणा जात आहे लोकल। आवक आहे 48 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालाय 6900 रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालाय 7125 रुपये तर सर्वसाधारण दर मिळालाय 7000 रुपये प्रति क्विंटल। या पुढील बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल। आवक आली 8500 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालाय 6900 रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालाय 7320 रुपये तर सर्वसाधारण दर मिळालाय 7222 रुपये प्रति क्विंटल। तर शेतकरी बंधूंनो, हे होते आजचे महाराष्ट्रातील चालू कापसाचे बाजारभाव। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची कृपा करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ नक्कीच होणार। व्हिडिओच्या शेवटी शेतकरी बंधूंनो, तुम्ही कुठल्या भागातून हा व्हिडिओ बघत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या सुद्धा बाजार समितीचे बाजारभाव नक्कीच व्हिडिओमध्ये कव्हर करूया। तुमच्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळतोय हेही कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।